हो, नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. सकाळी 6:08 झालेली आहेत आणि मी आता, तुम्ही म्हणाल इतक्या लवकर कसा काय, तर मी शिकागो डाऊनटाऊनमध्ये आलेलो आहे आणि शिकागो डाऊनटाऊनमध्ये येऊन मी आत्ता युनियन स्टेशनकडे जाणार आहे. हा माझा शिकागो डाऊनटाऊनमधला व्हिडिओ जो तुम्ही पाहत आहात, तो मी उद्या म्हणजे 28ला पुन्हा इंडियाला जाणार आहे. मे बी लास्ट असेल किंवा सेकंड लास्ट असू शकतो आहे. आपण पहिल्यांदा सकाळी ऑफिसला जायची गडबड चाललेली आहे लोकांची आणि हे लोक आता जे जितकी जास्तीत जास्त रहदारी ती सर्व ऑफिसला जाण्याची गर्दी आहे. हे समोर कन्व्हेंट आणि मी आत्ता उभा आहे मोनरो. समोर दिसत असेल तर मोनरोच्या चौकात उभा आहे आणि तिथून मला शोधावं लागणार आहे मला खरं तर युनियन स्टेशन. अगोदर पहिल्यांदा युनियन स्टेशन पाहून घेऊ, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणतो होतं मी तुम्हाला युनियन स्टेशन दाखवतो, पण मला वेळ झाला किंवा वेळ पूर्ण नाही किंवा काहीतरी. पण आता आपण ते युनियन स्टेशन पाहूया. चला, चालल्यात लोक तर आपणही जाऊयात. अरे बापरे, अरे बापरे. आता तर युनियन स्टेशनकडे जायला मला पहिला इकडे जावं लागेल कदाचित. म्हणजे मला 2 सिग्नल पार करावं लागले एका वेळेमध्ये, म्हणजे तिकडे आपल्याला जाता येईल. ह्या बिल्डिंगमध्ये ॲमेझॉनचं ऑफिस आहे आणि ह्या बिल्डिंगला मी पूर्णपणे वेढा मारून आलेलो आहे. इनफॅक्ट वॉशरूमसुद्धा मी यूज केलेलं आहे. तर ह्या फ्रँकलिन स्ट्रीटवरच्या 125 फ्रँकलिन ह्या बिल्डिंगचं. तर आता आपण निघालो आहे युनियन स्टेशनकडे. पार्किंग, केवळ पार्किंग आणि पार्किंग. जी वेळ, किती वेळ आलं तर पर्टिक्युलर स्पॉटला थांबायचं तर अजूनही नाही जमलेलं मला इतकं फिरूनही. पण आपण काय शोधण्याचा मी प्रयत्न नाही करणार आहे. अरे आपण ह्यालाच आलो, हे सियर्स टॉवर्स. ह्या कॉर्नरने जी शिकागोची ओळख आहे, ज्याच्यामुळे शिकागो ओळखलं जातं आहे, ते हे सियर्स टॉवरच्या कडेने आपण चालतो आहे आणि त्याचे सगळे कोपरे पाहून, इनफॅक्ट सर्वच्या सर्व कोपऱ्यावरनं मी तुम्हाला दाखवू शकलो असेल. स्कूटी फार कमी दिसतात इथे, अगदीच काही कमी आहेत असं पण नाही आहे, पण फ्रिक्वेन्सी जरा जास्त दिसते. तर मी शोधणार आहे ते, जसं म्हटलं मी तुम्हाला, मला शोधायचं आहे ते युनियन स्टेशन. हां, इकडून जी गर्दी आली आहे त्याचा अर्थ इकडे युनियन स्टेशन असेल. ही जी समोरची बिल्डिंग आहे ती सियर्स टॉवर आहे. आता ह्या सियर्स टॉवरचा ना चप्पा चप्पा म्हणतात तसं माझं पाहून झालेलं आहे म्हणा. तर वा अतिशयोक्ती होणार नाही आहे. हे पाहिजे, हा सियर्स टॉवर्स.
जसं म्हटलं मला परत मागे जायचं आहे. मी फक्त शेअर्स टॉवरला तो आपल्याला दाखवायचं आहे म्हणून मी हा टाईमपास व्हिडिओ करतो आहे. परत फिरूयात. ज्या रूटला जायचं आहे आपल्याला युनियन स्टेशन, तर त्या युनियन स्टेशनकडे मी पुन्हा निघालेलो आहे. आणि समोर जर दिसत असेल माझ्या, तर ते युनियन स्टेशन आहे. आणि त्या युनियन स्टेशनमध्ये आपण जाणार आहोत आणि युनियन स्टेशन पाहणार आहोत. खरं तर युनियन स्टेशन मला परफेक्टली कळलेलं नाही आहे अजूनही नीट, पण मी शोधून काढलेलं आहे. आणि युनियन स्टेशनची जी बिल्डिंग आहे ते आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकेन, कारण ती खरंच पाहण्यासारखी इमारत आहे. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल तुम्हाला, ते आपण वेगळ्या एंट्रीनी रस्त्याने गेलो असेल. तर आज परफेक्ट युनियन स्टेशनच्या रेग्युलर मार्गाने आपण जाऊयात. आणि ही जी गर्दी दिसते ती सर्व ऑफिसला चाललेली गर्दी आहे. पूर्णपणे ऑफिसला जाणारी गर्दी. इथून ट्रेन जातात, लोकल ट्रेन येतात, बस स्टँडसुद्धा इथे जवळच आहे. आणि येणारेच जर दिसत असतील तर सर्व येणारेच मॅक्झिमम आहेत. जाणारा मी कदाचित एकटाच असेल, मला माहिती नाही आहे. पण आपण युनियन स्टेशनमध्ये जाऊयात आता. आतमध्ये युनियन स्टेशनमध्ये आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला बरेच गेट, मी जसं म्हटलं तुम्हाला बरेच गेट आहेत, ते त्यातल्या एका गेटने आपण आतमध्ये जाऊयात. युनियन स्टेशन खाली आहे खरं. चला आता या युनियन स्टेशनमधनं सर्व प्रकारच्या ट्रेन जातात, म्हणजे लोकलसुद्धा जातात आणि त्याच्याशिवाय ज्या ॲमट्रॅक म्हणून आहे त्यासुद्धा इथूनच जातात. इकडे ॲमट्रॅक आहेत, नॉर्थ इंडियन. आणि मला जो इंटरेस्ट जास्त आहे तो स्टेशन दाखवण्याच्या बाबतीत एक हे युनियन स्टेशन पाहतो आहे आपण. युनियन स्टेशन इथूनही मी ट्रेन पकडलेली आहे. इकडून लांबच्या ट्रेनसुद्धा इथूनच जातात आणि जवळच्या ट्रेनही इथूनच जातात. हे जी दिसते आहे ती मेट्रो नाही आहे पण लोकल आहे. मी या ट्रेननी गेलेलो आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही स्टेशन किंवा प्लॅटफॉर्म पाहिले तर सर्व अशा या बाजूला ज्या आहेत, मी अनुभव घेतला म्हणून सांगतो आहे, या बाजूला जे आहेत ते ऑड नंबर आणि इकडे आहेत ते इवन नंबर. जे पाहिजे जे आहेत ते सर्व ऑड नंबरचे एका बाजूला आणि इवनचे मी नंतर दाखवतो. त्याच्याशिवाय अशा ट्रॅक मार्ग कुठे ॲमट्रॅक जे आहे ना ते मोठी ट्रेन, म्हणजे दूरवर जाणाऱ्या ट्रेन्स. मला अगोदर शोधावं लागेल आता जे आपल्याला स्पेसिफिक पाहायचं आहे, जे पाहण्यासारखं आहे. हे इकडे जॅक्सन बोर्डयार्ड, मेट्रो तिकीट्स, साऊथ कन्सर्न, हे मी अजूनही शोधतो आहे. तर आपण जे दाखवत आहे मागे जर पोलीस थांबलेले दिसत असेल तर त्यांना मी विचारलेलं आहे आणि त्यांनी मला गाईड केलेलं आहे. हां, इकडे ग्रेट हॉल आहे पहा. तर आपण इथून जर गेलो तर मला आपल्याला जे दाखवायचं ते दाखवता येईल मला तुम्हाला. मी त्या पोलीस ऑफिसरलाच विचारलेलं आहे. मी आत्ता इथून यांची चौकशी केलेली आहे आणि ते मला खरंच कोऑपरेट करत म्हणून सांगितलेलं आहे. मला त्यांनी कसं काय जायचं ते दाखवलेलं आहे आणि आपण आता युनियन स्टेशनकडे जाऊयात.
हां हे जे मी म्हणत होतो ना ते ते थोडीशी कामं चालली असतील कदाचित आणि जे प्रॉपर शिकागो युनियन स्टेशन आहे हे त्याचं टाईमटेबल आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला मी वेगळ्या मान्य आहे मला मी वेगळ्या गेटने आलो असेल कारण तुम्हाला खरं सांगू काय हा युनियन स्टेशनला ॲब्सोल्युटली बरेचसे गेट आहेत. त्यामुळे मीच चुकलो किंवा शोधतो आहे ह्यात काय विशेष नाही आहे. माझ्याबरोबर पण बरेच इथले प्रॉपर लोकसुद्धा शोधत होते आणि त्यामुळे मी एकटा शोधतो आहे असं काही नाही आहे. हे युनियन स्टेशन आणि आपण आता इथे थोडा वेळ शूटिंग करूयात. एक स्टॅच्यू आहे तिथे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आणि हे युनियन स्टेशन मी जर चुकत नसेल तर एक स्टॅच्यू आहे की काय टू ट्रेन्स मी टू ऑल ट्रेन्स मी इकडून आलेलो आहे आणि मला शोधायचं आहे तो स्टॅच्यू. इथे मी पाहिला एक स्टॅच्यू आहे कदाचित तर तो एकदा पाहिला की मग आपल्याला पूर्णपणे युनियन स्टेशन पाहिलं. हे जे मी दाखवतो आहे अमेरिकेचा झेंडा युनियन स्टेशन हे युनियन स्टेशन मी जसं पाहिलेलं आहे तसं न्यूयॉर्कचं युनियन स्टेशन पण पाहिलेलं आहे. मला ह्याचा अर्थ कळला नाही सगळीकडे युनियन स्टेशन का असतं पण हे शिकागोचं युनियन स्टेशन आहे. ही मेन बिल्डिंग आहे आणि इकडून सर्व ट्रेन जातात. म्हणजे आत्ता आपण आलो आहे ते इकडून आलेलं आहे. लोकल पण इथून जातात. त्यानंतर लांब लांबच्या म्हणजे तुम्हाला कुठेही कॅलिफोर्नियामध्ये किंवा सॅन फ्रान्सिस्कोला किंवा न्यूयॉर्कला कुठेही जायचं असेल तर इथूनच ट्रेन जातात. आता बऱ्यापैकी आपलं पाहिलं आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे मला काय वाटतं आहे आता याच्याशिवाय मी जास्त काही युनियन स्टेशन दाखवू शकत नाही आहे. आपण आता बाहेर जाऊयात. आपल्याला बरंचसं पाहायचं आहे अजून. मी आता इथून बाहेर पडतो आहे. आपण आता युनियन स्टेशनच्या बाहेर जाऊयात आणि आता बाहेरून कुठे जातं आहे ते मलाही माहिती नाही आहे खरं पण आता आपण बाहेर जाऊयात. क्लिंटन स्ट्रीटवर मी क्लिंटन स्ट्रीटवर निघेल. बस ट्रान्झिट सेंटर सिटी आहे ब्ल्यू लाईन तिकडे आहे. ऑलिव्हो ट्रान्झिट सेंटर सिटी आहे ग्रीन लाईन तिकडे आहे. आणि मी आता इथून बाहेर पडलो आहे की आपण पाहूया कुठे निघतो आहे ते. चलो तर देन हे पण मी आलो बाहेर आता युनियन स्टेशनच्या बाहेर आलो आहे. इनफॅक्ट खरं तुम्ही विचारलं तर कुठल्या गेटने आलो आहे ते मला नक्की सांगता येणार नाही पण मी बाहेर आलेलो आहे. आणि आपण आता पुढे जाऊयात. चला तर मग. अगदी खरं विचारलं मला तर मी कुठल्या गेटने आलो हे मला सांगता येणार नाही. इतके गेट आहे त्याला पण आपल्याला जाऊ द्या किती गेट असू आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. हे युनियन स्टेशन शिकागो. आता तुम्हाला पूर्ण बिल्डिंग दिसू शकले असेल आता आणि मी इथून बाहेर पडलेलो आहे. चला तर आता पलीकडे जाऊया एकदा आणि मग नंतर पुढे जाऊयात. युनियन स्टेशनपर्यंत मी इकडे रस्त्याच्या या बाजूला केवळ एवढ्यासाठी आलो की तुम्हाला आपल्याला पूर्ण बिल्डिंग पाहता येईल. कशी मजा आहे बघ रमे. अजून 6 वाजता आम्ही निघालो होतो 6:30च्या बसने. त्यानं ऑफिसमध्ये गेलो तो ऑफिसमध्ये गेला. आता संध्याकाळी बरोबर जाणार आहे आम्ही दोघे.
कबीर बघतो का मी कॅमेरा फिरवतोय. हो घेतलाय ना. पलीकडनं दाखवतो, पलीकडनं जरा चांगली दिसेल. 4 वाजेपर्यंत. हो हे इथंच फिरणार. पलीकडनं लांबनं जरा चांगली दिसेल. हे बा आता इकडून जेवण 2 मिनिटं थांबते.